सो मी बोलू का? येस मॅम. मॅम ही क्लास 10वी आणि 11वीच्या मुलांची आहे ना? दिस इज फॉर 7 to 9. प्रेमा मॅम. हॅलो, आवाज ऐकू येतोय माझा? येस मॅम. येस मॅम. तुम्ही कितवीची मुलं आहेत? हो कितवीची मॅम. एज कोणी? 9वीचे. मॅम आम्ही 10th क्लास. 8वीचे मॅम. ओके, सो हे 7वी ते 9वी मुलांसाठी आहे, ठीक आहे. मॅम 10th क्लास. 10th क्लाससाठी वेगळी रँक होती बहुतेक. एक वेळ मॅडमांना मेसेज करून बघा, नाहीतर सेमच आहे. आज काही एवढं जास्त शिकवत नाहीये मी. ऐकू शकता तुम्ही. तर मी मराठीतच बोलू ना? येस मॅम. ओके. मॅम. सो माझं नाव आहे वैष्णवी शिवाई आणि मी राहते कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर महाराष्ट्राचीच आहे मी. आणि मी टीचर नाहीये, मी तुमची मॅमही नाहीये. मी तुमच्या दीदीच्या वयाची आहे. मी आता 2nd इयर स्टुडंट आहे IIT बॉम्बेमध्ये. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक करतेय. IIT ऐकून माहितीये का मुलांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. सो येस मॅम. सो IITत जाण्यासाठी है ना एक्झाम द्यायला लागते, त्याला JEE म्हणतात. असं आता जसं तुम्ही लोक एक्झाम देणार आहात लोधा स्कॉलरशिप वाली, तशीच मी ही एक्झाम दिलेली. तर ऑनलाईन होती तीही तुमच्या एक्झाम सारखी. तर तुम्हालाही आता माझ्यासारखं एक्झाम द्यायचंय, ठीक आहे. आणि मी Yes, ma'am. मी शिकवायला नाहीये तुम्हाला, मी तुमच्याकडून शिकायला येते, ठीक आहे. मी असं ऐकलंय की तुम्ही खूप हुशार मुलं आहात आणि तुम्हीच मला शिकवणार आहात, हो ना? Yes, ma'am. येस हा, मॅम. दॅट्स द स्पिरिट. येस हो. मॅम. सो आपण आहे ना एक्झाम फोकस्ड अभ्यास करायचे. सो किती जणांना माहिती आहे आपण कोणत्या एक्झामचा अभ्यास करतो? लोधा जीनी स्कॉलरशिप एक्झामचा. ओके, बऱ्याच जणांना माहितीये. स्टिल मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला एक बार सांगते की काय काय करणार आहोत आपण, ठीक आहे. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. तुम्हाला Yes, ma'am. मी स्क्रीन शेअर केलेलं दिसतं का मुलांना? Yes, Yes, ma'am. ओके. सो ओके, दिसतं ना तुम्हाला पूर्ण? Yes, ma'am. Yes, ma'am. सो आपण लोधा स्कॉलरशिप एक्झामचा अभ्यास करत आहोत, ठीक आहे. तर हे काय आहे? सो हे एक नॅशनल लेवल एक्झाम आहे. नॅशनल लेवल म्हणजे काय की पूर्ण भारतभराची मुलं देऊ शकतात. कुठेही राहू दे तो मुलगा. आणि त्यांचं पुढचं जाऊनचं पुढे जे कॉलेजचं वगैरे आहे त्यासाठी स्कॉलरशिप देता येते. स्कॉलरशिप म्हणजे ते तुम्हाला अकॅडमिक सपोर्ट देणार. अकॅडमिक सपोर्ट म्हणजे तुमची फी वगैरे भरणार. तुम्हाला काही कॉलेजच्या वेळी लागेल ते सगळं देतील हे लोक. सो ही खूपच चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या मुलांनी खूपच मन लावून अभ्यास करावा ह्याच्यासाठी, ठीक आहे. Yes, सो ma'am. ही मुलं Yes, ma'am. ही एक्झाम कोण कोण देऊ शकतं? 7वी ते 11वी पर्यंत सगळे मुले देऊ शकतात. भारतभरातली सगळी मुलं देतात ही एक्झाम. सो तुम्हाला कळतं का किती मुलं आहेत आपल्या कॉम्पिटिशन साठी? आणि हे मोस्टली तुम्हाला लाईक काइंड ऑफ ही एक्झाम मुळे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आणि तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाल. आणि ही लोक तुम्हाला
चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला अकॅडमिकली सगळ्या पद्धतीची मदत करतील. जसं मी आता IITत आहे, सो त्यासाठी मी JEE एक्झाम दिलेली आणि ह्या एक्झाम दिल्यामुळे मी या कॉलेजमध्ये आले आणि मला असं वाटतं की तो एक्झाम माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट होता. त्याच्यामुळे आता मी ज्या कॉलेजमध्ये शिकतीये ते खूपच छान आहे. ते मला खूपच आवडतं हा कॉलेज. मला इथं शिकायला आवडतं आणि इथलं खूपच छान आहे. आपण बोलू निवांत IIT बद्दल. बट हे अपॉर्च्युनिटीज तुम्हालाही मिळू शकतात जर तुम्ही एक्झाम क्रॅक केली. सर, तर कोण कोण देऊ शकतात ही एक्झाम? तर ही 7वी ते 11वी. 7वी ते 11वीची मुलं देऊ शकतात आणि ही ही स्कॉलरशिप कोणाकोणाला भेटणार आहे? जी ही एक्झाम होणार आहे 7 फेब्रुवारीला आपली. त्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स आणतील. छान परफॉर्म करायचंय, हो ना? Yes, ma'am. Yes, ma'am. हो. सो आपल्याला ह्या एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म करायचंय कारण याच्यामुळे पण चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला खूप मदत होणार आहे. आणि ट्रस्ट मी खूप महत्वाचं आहे. जेवढं इझी वाटतं म्हणजे जेवढं चांगलं वाटतं खूपच इम्पॉर्टंट आहे तुमच्या सगळ्यांसाठी हे समजून घेणं की कॉलेज किती महत्वाचं असतं तुमच्यासाठी. जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय आणि तुम्हाला स्कॉलरशिप हवी आहे, ही खूपच महत्वाची एक्झाम आहे. सो आपलं बेस्ट द्यायचं एक्झाम मध्ये, हो ना? Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो या स्कॉलरशिपचं पॅटर्न असा असणार आहे की ही ऑनलाईन एक्झाम असणार आहे. तुम्ही आजवर ऑनलाईन एक्झाम दिली का कोणी? ऑनलाईन एक्झाम म्हणजे हो. No, ma'am. ओके 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 दिली असेल किंवा नसेल, आपण खूपच ऑनलाईन एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने अभ्यास करणार आहोत. आपण समजून घेणार आहोत की कसं करायचंय. आपण एक्झाम पर्स्पेक्टिव्हने अभ्यास करणार आहोत आणि आपण असा अभ्यास करणार आहोत की आपल्याकडून क्वेश्चन सॉल्व्ह होतील आणि आपला स्कोर चांगला येईल की आपण इलिजिबल होऊन जाऊ त्या स्कॉलरशिपसाठी. तर या ह्याच्यात सेक्शन्स आहेत. मग पेपरमध्ये काय काय विचारणार तुम्हाला? कोणते कोणते सब्जेक्ट आहेत? तर मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, ऍप्टिट्यूड आहे आणि लॉजिकल रिझनिंग आहे. हे सब्जेक्ट मी सायन्स इन्क्विजिटिव्हनेस शिकवणार आहे तुम्हाला नेक्स्ट क्लास पासून आणि माझे जे बाकीचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट शिकवतील. तर आपण क्लासमध्ये करणार काय आहोत? मी तुम्हाला बेसिक शिकवेन की हे असं असं कन्सेप्ट शिकवेन. मग त्यानंतर एक्झाम क्रॅक करण्यासाठी जेवढं तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणे गरजेचे आहे. तुम्हाला तिथे पेपरमध्ये जाऊन ते डिरेक्टली नाही विचारत, तिथे तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतं. तर तुम्हाला आता घरी बसून प्रॅक्टिस करायची क्वेश्चन सॉल्व्हिंगची. सो क्वेश्चन सॉल्व्हिंगच आपला मोस्टली फोकस असणार आहे. सो मी क्लासमध्ये तुम्हाला कन्सेप्ट शिकवेन आणि त्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, कसं फास्ट सॉल्व्ह करायचं, कसं ट्रिक सांगेन काही काही आणि तुम्हाला समजेल असं मी शिकवेन. ठीक आहे. तर Yes, या ma'am. Yes, ओके. ma'am. मी तुम्हाला आता ही एक्झाम कशी असते दुसऱ्या हे मी तुम्हाला आता सांगते. ठीक आहे. Okay, ma'am. Okay, ma'am. Okay, ma'am. ओके. सो तुम्हाला हे दिसतं मी जे दाखवते. Yes, ma'am. Yes, ma'am. सो तुम्ही Yes, ma'am. 7 to 9चे मुलं आहात तर तुम्ही ज्युनियर कॅटेगरीमध्ये येता आणि जे त्याच्या पुढे त्यात सायन्स आणि मॅथ्स फील्ड येतं. बट हे जे मी सांगते तुमच्यासाठी आहे. तर एक्झामचे 2 पार्ट आहे. पार्ट ए ज्यात असणार आहे लॉजिकल रिझनिंग आणि बेसिक मॅथमॅटिक्स, जे की आम्ही तुम्हाला सांगू कसं करायचंय. बट फक्त ऐकून घ्या की असं असतं. आणि एक्झाम मध्ये पार्ट ए साठी आपले असणार आहे टोटल 60 क्वेश्चन्स.
60 MCQs असणार आहे. MCQs म्हणजे काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्यात म्हणजे एक प्रश्न असतो, त्याचे 4 ऑप्शन असतात, त्यातला एक बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला क्वेश्चन वाचायचं तो सॉल्व्ह करायचा आहे. तुमचा जो आन्सर येतो तो त्या ऑप्शन मध्ये असणार आहे, तर तुम्हाला तो ऑप्शन मार्क करायचे. ठीक आहे. सो Yes. आणि हे 60 क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी तुमच्याकडे असणार आहे 1 तास. सो सेम पार्ट बी असणार आहे, ज्यात असणार सायन्स अँड इन्क्विजिटिव्ह आणि सोशल इंटेलिजन्स. सायन्स इन्क्विजिटिव्हनेस मी शिकवणार आहे तुम्हाला, आणि त्याचे असणार आहे टोटल 50 MCQs. सेम MCQs म्हणजे 4 ऑप्शन असतील, त्यातील तुम्हाला एक बरोबर असणार आहे, ते तुम्हाला मार्क करायचे. सो हे असणार आहे आपलं 30 मिनिटाचं. असणार आहे आणि 1 तास असणार आहे आपल्याकडे. आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय असतं, की जर तुम्ही चुकीचं केलं तर तुमच्या मार्क्स मधून तेवढे मार्क्स मायनस होतात. बट इथे नसणार आहे, तुम्ही चुकीचं केलं तर तुमचे मार्क्स मायनस नाही होणार आहेत. तर आपल्याला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. ओके मॅम. Okay, ma'am. Okay, ma'am. ओके. ma'am. समजलं का आतापर्यंत जे मी म्हणाले? Yes, ma'am. Yes, ma'am. सो आपल्याला आता फोकस याच्यावर करायचे की 110 प्रश्न येणार आहेत आणि आपल्याला 60 मिनिटात म्हणजे 1 तासात ती सगळी सॉल्व्ह करायची आणि सगळी बरोबर सॉल्व्ह करायची. तर हे कसं होणार आहे आपल्याकडून, तर ते बिना सरावाशिवाय नाही होणार आहे. तुम्हाला एक्झामला जायच्या आधी घरी बसून ते सॉल्व्ह करून प्रॅक्टिस करावं लागणार आहे. घरी बसून तुम्हाला खूप सराव करावा लागणार आहे. तेव्हा जाऊन तुम्ही एक्झाम द्यायच्या वेळी एकदम फास्ट करशील आणि तुमचा चांगले स्कोर येईल. ठीक आहे. तर सिलेबस Yes, ma'am. तर पेपरमध्ये येणार काय काय सिलेबस काय त्या पेपरचा, तर मॅथमॅटिक्स येणार आहे, त्यात अरिथमॅटिक्स, अल्जेब्रा, जॉमेट्री आणि वर्ल्ड प्रॉब्लेम. आता टेन्शन घेऊ नका की हे काय आहे ह्याचं के, हे तुम्हाला आम्ही करून घेऊ हळूहळू. तर आता याचा विचार करायचा एवढा गरज नाहीये, कारण आपण हे हळूहळू बघणार आहोत सगळं. सायन्स मी घेणार आहे, ज्यात असणार आहे फिजिक्स असणार आहे, केमिस्ट्री असणार आहे, बायोलॉजी असणार आहे. ते आपण हळूहळू दर क्लासमध्ये शिकत जाऊ आणि क्वेश्चन ही सॉल्व्ह करू. ठीक आहे. आणि ऍप्टिट्यूड असणार आहे आणि लॉजिकल रिझनिंग असणार आहे. मी सायन्स घेईन आणि माझे बाकीची फ्रेंड्स बाकी सब्जेक्ट घेतील. तो ते आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, तो आपण दर आठवड्याला भेटणार आहोत आणि आपण एक्झामची तयारी करणार आहोत. तो ती तयारी जसं मी सांगितलं की आपण क्वेश्चन सॉल्विंग करून तयारी करायची, हो ना? Yes, ma'am. आणि Yes, ma'am. तर मी दर आठवडा येणार आणि तुमचा क्लास घेणार आणि क्लासमध्ये मी तुम्हाला थोडंसं शिकवेन आणि बाकीचे क्वेश्चन करून घेईन. आणि तुमच्याला जे म्हणजे काही समजलेलं नाहीये किंवा एखाद दुसरा क्वेश्चन येत नाही, तर मी ते तुम्हाला समजून सांगेन. तुमचे डाऊट सगळे क्लिअर करायचं काम आहे माझं. आणि त्यानंतर आपण म्हणजे प्रॅक्टिस करत राहू बेसिकली. तर असा प्लॅन असणार आहे आपला वीकचा. पहिल्या 1-2 आठवड्यात आपण फंडामेंटल्स म्हणजे काही काही बेसिक गोष्टी जे सगळ्यांना माहित असतात, बट काही जण विसरतात आणि काही जणांना आठवतं ते. बट आपण ते सगळं रिवाइज करणार आहोत. कारण असं नको व्हायला की पुढे आपण गेलो आणि तुम्हाला मागचं काही आठवत नाहीये. तर आपण स्टार्टिंगला बेसिक गोष्टी शिकू. त्यानंतर असणार आहे कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस. जसं मी तुम्हाला म्हटलीये की प्रॅक्टिस शिवाय काही होणार नाही. जेवढं तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, तेवढंच तुम्हाला प्रॅक्टिस करणं इक्वली गरजेचं आहे.
कारण तिथे जाऊन आपल्याला पेपर तुला किती येतं हे मॅटर करतंच, बट तू क्वेश्चन कसा सॉल्व्ह करतो, किती वेळेत करतो, बरोबर करतो की नाही, हे सगळं मॅटर करतं. ठीक आहे. आणि Yes, ma'am. थर्ड वीक Yes, मध्ये ma'am. आपण Okay, ma'am. टेस्ट, तो वीक 5 मध्ये आपण 5व्या आठवड्यात आपण टेस्ट चालू करू. टेस्टमुळे की नाही आपल्याला अंदाज येईल की माझं कुठे चुकतं, कसं चुकतं, आणि एक्झामच्या दिवशी काही काही मला चुकी आहे जी मी आता घरी बसून चूक करते ती मी एक्झाम मध्ये जाऊन रिपीट करू नये. तर त्यासाठी आपल्याला टेस्ट घ्यायचे आणि माझे मार्क्स किती येतात, मी काही काही विसरले, मला काही काही रिवाइज करायला हवं, हे हे मला मॅमला पुन्हा विचारायला हवं की नको, हे सगळं टेस्टची वेळ समजणार नाही. सो टेस्ट देणं खूप महत्वाचं आहे मुलांना. टेस्टची वेळ काही समजणार नाही. तुम्ही फक्त आता बुक वाचला, कन्सेप्ट केला आणि गेला आणि 1 तास बसून टेस्ट दिली नाही, तर एंड एक्झामच्या दिवशी माहितीये गडबडल्यासारखं होतं. कळत नाही की किती टाइम गेला. काही जणांचा पेपर सुटतो, काही जण घाबरतात. सो त्यामुळे ना की घरी बसून आधी टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. कळतं? आणि वीक Yes, 6 ma'am. मध्ये पण आपण मॉक टेस्ट घेऊ. मॉक टेस्ट म्हणजे असं असतं की जे त्यांचे एक्झाम असतात सिमिलर टाईपचे पण इथे घे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल, तुम्हाला समजेल की त्या दिवशी आपल्याला काय करायचंय, कसं कसे क्वेश्चन येणार आहेत, कसं सॉल्व्ह करायचंय, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, कसं ऑनलाईन टेस्ट कशी असते, सगळं तुम्हाला कळून जाईल. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सगळं माहिती असणार आहे. तुम्ही फक्त जायचं, सॉल्व्ह करायचं आणि यायचं. तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करावा नाही लागणार त्या दिवशी, की कम्प्युटर कसं हँडल करायचंय, कुठे क्लिक करायचंय, कुठे नाही करायचंय. हे सगळं आपल्याला अंदाज मॉक टेस्ट मधून येऊन जाईल. ठीक आहे. तर Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तर आपल्याला करायचं काय, आपल्याला सगळे क्लासेस अटेंड करायचे. सगळे म्हणजे सगळे, एकही क्लास मिस करायचा नाही. काहीही झालं तरी क्लासेस मिस करू नका. कारण जे आम्ही शिकवणार आहोत, जसं आम्ही करून घेणार आहोत तसंच पेपरमध्ये येणार आहे. सो क्लासेस अटेंड करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहितीये का, मी जेई सुद्धा ऑनलाईन केलेली. मीही तुमच्यासारखं असं ऑनलाईन क्लास अटेंड करायचे. बट माझ्या जेईच्या वेळी मी एकही क्लास मिस केली नव्हती. मी सगळे क्लास करायचे आणि सगळं क्लासमध्ये ऍक्टिव्ह राहायचे, आन्सर करायचे, होमवर्क दिलेलं करायचे. म्हणून माझं एक्झाम क्लिअर झाली आणि मी या कॉलेजमध्ये आहे. सो जर तुम्हालाही हे स्कॉलरशिप हवी असेल आणि तुम्हालाही चांगल्या कॉलेजमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला रोज क्लासेस करणं मस्ट आहे. करायलाच हवे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यानंतर जे आम्ही तुम्हाला क्लासेसमध्ये आपण क्वेश्चन थोडे करू आणि घरी गेल्यानंतर आम्ही तुम्हाला एक वर्कशीट प्रोव्हाइड करू. ते क्वेश्चनची सॉल्व्ह करून यायचे. त्याने काय होईल, तुमची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे. असं नाही की कोणी विचारणार नाहीये म्हणून वर्कशीट नाही करायची. मी तुम्हाला रोज विचारणार आहे की तुम्ही वर्कशीट केली की नाही. सो जे आम्ही तुम्हाला होमवर्क करतो ते तुम्ही देतो ते तुम्ही करायलाच हवं. त्यानंतर मी जसं म्हटलं, टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगेल माझी जेईची स्टोरी की मी किती टेस्ट दिलेल्या. आणि त्यानंतर तुम्हाला काही अडचण येते किंवा काहीही समजत नाहीये किंवा काही तुमचे प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही ते प्रेमा मॅडम किंवा मला सांगू शकता. ठीक आहे. असं विचार करू नका की दीदी माझ्याबद्दल काय विचार करेल वगैरे किंवा मॅम काय म्हणते. असा अजिबात नाही विचार करायचा. काहीही प्रॉब्लेम असेल, काहीही समजत नसेल, प्लीज मला सांगा तुम्ही. ठीक आहे. मी सगळं सॉल्व्ह करेन तुमचे डाऊट. Yes, ma'am. Okay, ma'am. Okay, Okay, teacher. ma'am. Okay, ma'am. ओके दीदी. सो आपलं झालेलं आहे, एक्झाम बद्दल सांगून माझं झालेलं आहे आजचं. कोणाला काही विचारायचंय तर हँड्स अप करा आणि त्यानंतर एकानंतर एक मी घेईन तुमचे डाऊट. ओके. सो लेट स्टार्ट विथ ओवी देशमुख. बोल बेटा, काय बोलायचं तुला? माईक ऑन करून. हॅलो, No, ma'am. बोल, काय बोलतेस ओवी? काही नाही मॅडम. अच्छा, तुला काही डाऊट नाहीये ना? नो मॅम.
दर्शना तू बोल. तू हात वर मॅम केलेस. ही परीक्षा आपल्याला कुठून द्यायची आहे? काय द्यायची? ही परीक्षा आपल्याला कुठून द्यायची आहे? ही म्हणजे तू फायनल दिवसाचं विचारतेस की टेस्ट पेपर विचारतेस की फायनल फायनल एक्झाम विचारतेस? दिवसाचं. फायनल. फायनल दिवसाचं आहे ना, तुम्हाला मॅडम सांगतील. ती आहे ना ऑनलाईन एक्झाम होते, कम्प्युटरवर असते ती. तो ते तुम्हाला एक्झाम सेंटर देतात, तिथे जाऊन तुम्हाला द्यायचं असतं ते एक्झाम. तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलं ना एक्झामसाठी? मे बी Yes, चालू ma'am. झाले. येस मॅम. हा, मॅम बोलल्या होत्या. मॅम. येस ओके ओके मॅम. ओके. हा, मॅम आम ओके. एका नंतर हँड्स अप करा, हात वर करा आणि मी त्यांना विचारते. ठीक आहे? ओके. अप्पा शिंदे कोणीतरी आहे, माईक चालू करून बोलू शकतोस तू. अप्पा मॅम शिंदे. मी स्वप्नाली शिंदे आहे. मॅम ही क्लास मार्फतच आहे का ही पेपर? सॉरी मी थोडीशी लेट झाली त्याच्यामुळे मला काही समजलं नाही. नाही, ही आहे ना लोधा इन्स्टिट्यूशन म्हणून आहे. ती कंडक्ट करतीये. ही क्लास मार्फत नाहीये, म्हणजे एक युनिव्हर्सिटी आहे ती करतीये. म्हणजे ही 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 जी एक्झाम आहे ती स्कूल मार्फत नाही ना? नाही, स्कूलची नाहीये, ही बाहेरून एक्झाम आहे स्कॉलरशिपची. ओके मॅम. अजून कोणाला डाऊट आहे? मॅम मी एक बोलू मयूर का? पवार. हा बोला. मॅम आमचा मयूर बोल, तू बोल. मॅम आमच्याकडे तर लॅपटॉप नाहीये. अरे तुम्हाला इथे घरून बसून नाही द्यायचे रे, तिथे तुम्हाला एक्झाम सेंटरला जावं लागेल एक्झाम द्यायला. मॅम बोलल्या तुमच्याकडे होत्या की घरून बसून द्यायची. मॅम. घरून बसून बोललेलं का? हा. येस मोबाईल मॅम. वर पण देऊ शका म्हणे. येस मॅम ओके तुम्ही तेच ओके बोलले. ओके. मॅम बी तशाच. अच्छा, तुम्हाला प्रेमा मॅडम म्हणाल्या की घरून बसून द्यायचे. मला माहिती नाही मुलांना. मी फक्त शिकवायलंय, मला एवढं माहिती नाहीये. जर त्या म्हणत असतील घरून बसून द्यायचे तर घरून बसूनच असणार आहे. मी एक वेळ पुन्हा विचारून तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये सांगेल. ठीक आहे? ओके मॅम. मॅम आम्हाला क्वेश्चन दिले जातील आणि पर्याय दिले जातील. क्वेश्चन खाली हो हो पर्याय दिले जातील. हो हो. असं राहणार आहे प्रेमा. हो हो. एक क्वेश्चन असेल, त्याचे पर्याय असतील. तुम्हाला जो बरोबर उत्तर आहे ते टिक करायचे किंवा मॅम आणि पहिले जेव्हा हे क्लास सुरू झाले होते ना, तेव्हा मॅम प्रेमा मॅम म्हणते टेस्ट घ्यायची आम्ही, तेव्हा अशीच परीक्षा द्यायला लागायची आम्हाला. जेव्हा आम्ही 8वी मध्ये होतो तेव्हा. अच्छा, ते चांगली आम्हाला गोष्ट पर्याय आहे. निवडूनच द्यावा लागायचं. हा, तो तसंच एक्झाम असणार आहे, MCQ टाईप तुमची. दीपाली, तुला काही डाऊट आहे का? मॅम याचे टोटल किती टेस्ट होतील आणि कधी काय कधी बोलती होतील? काय बोलली तू? याच्या टोटल किती टेस्ट होतील? बेटा, ते मला अजून एवढं माहिती नाहीये, बट एवढे होतील की तुम्हाला लास्ट फायनल एक्झाम आहे ना, ती तुम्हाला कळून जाईल की कसं द्यायचे. तुम्हाला फायनल एक्झामच्या दिवशी काही नसणार आहे. ते सगळं प्रेमा मॅडम तुम्हाला सांगतील. मला एक्झॅक्टली माहित नाहीये, बट एवढं गॅरंटी आहे की तुम्ही फायनल डेला तुम्हाला असं राहणार नाही की हे काय कसं करायचंय. तुम्हाला फायनल डे क्लॅरिटी असेल, एवढं टेस्ट घेऊ आपण. मॅम हे ओके किती मॅम. मार्कांची आहे? ही 110 मार्कांची आहे. मी समजावलं ना ती की टोटल 110 मार्काची 110 क्वेश्चन असणार आहेत. 1 तासात सॉल्व्ह करायचं आपल्याला. टीचर एका तासात तर 60 क्वेश्चन असतात ना? मॅम. हो, बट इथे आणि जास्त दिलेत. याचा अर्थ असा असेल की काही क्वेश्चन खूपच इझी असतात, काही क्वेश्चन इझी असतात. फॉर एक्झाम्पल, मॅथ्स मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं, बट सायन्स मध्ये काही काही बायोलॉजीचे क्वेश्चन जसे असतात की लक्षात ठेवलं ना, ते डायरेक्टली येतात. ते डायरेक्ट टिक करायचे, म्हणजे आठवतं टिक करायचं. मग ते काही क्वेश्चन फास्ट सॉल्व्ह होतात, काहीला वेळ लागतो, बट ओव्हरऑल तुम्हाला टाइम मॅनेजमेंट होऊन जाईल. त्यासाठी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझे फक्त 60च क्वेश्चन होतील 1 तासासाठी, मग त्यासाठी तुम्हाला टेस्ट द्यावे लागतील. टेस्ट दिलं ना, तुम्हाला कळेल तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता एका तासात.
तो टेस्ट दिलं की होऊन जाईल, तुम्हाला अंदाज येऊन जाईल आणि कळेल तुम्हाला की होऊन जातात म्हणजे 110 क्वेश्चन प्रॅक्टिस केलं तर. कळालं? हो मॅम. येस मॅम. नेहा बोल. नेहा बोल तू. मॅम जर ही एक्झाम क्रॅक केली तर ते आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देतील का मॅम? हो, म्हणजे ते कॉलेजमध्ये जिथे तुम्ही ऍडमिशन घ्याल तिथे तुमची फीज आणि तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट देतील हे. म्हणजे मॅम म्हणजे आम्ही जेव्हा 11th आणि 12th जेव्हा ऍडमिशन घेऊ तेव्हा का? हो हो. ओके टीचर. आणि कोणाला डाऊट आहे? नो टीचर. मार्क किती आहे? पासिंग मार्क माहिती नाही, दरवर्षी बदलत जाणार ना. फॉर एक्झाम्पल मागले जर पेपर टफ असतील तर पासिंग मार्क्स कमी असतात कारण सगळ्यांनाच कमी भेटलेले असते. आणि जर पेपर इझी आला तर सगळ्यांचेच जास्त असेल तर पासिंग मार्क पण जास्त असेल. बट मोस्टली सेमच मार्क्स असतात. मोस्टली मीडियम पेपर असतो म्हणजे सगळ्यांकडून होऊन जाईल असं. पासिंग मार्क्स असं फिक्स काही नसतं दरवर्षी. बट आपल्याला ट्राय करायचे की आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे कारण नेगेटिव्ह मार्किंग ही नाहीये यात. सो सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. सो पासिंग मार्काचा मॅम विचार करू नका आता. फुल मार्क्स मॅम कसे आणायचे म्हणजे याचा विचार करा. मॅम जे आपले मॅम एक्झाम्पल चुकलेले पण राहिले तर त्याचे मार्क भेटतील का आपल्याला? काय बोलली तू? पुन्हा बोल. म्हणजे आपले एक्झाम्पल कधी चुकलेले पण राहिले आन्सर तर आपल्याला त्याचे मार्क भेटतील का? जे चुकीचे आहेत त्याचे मार्क्स नाही वाढत बट त्याचे मायनस पण नाही होत. मी तुम्हाला सांगितलं जसं की नेगेटिव्ह मार्किंग म्हणून असतं काही एक्झाम मध्ये. त्यात असं असतं की फॉर एक्झाम्पल तुझे 10 मार्काचा पेपर होता आणि तुझे त्यात 7 बरोबर आहे आणि 3 चुकले. तर तुझे टोटल मार्क किती आले? 7 पैकी 10. खरं आता तुमच्या एक्झाम मध्ये असंच असणार. तुझे 7 बरोबर असले तर 7 पैकी 10. नेगेटिव्ह मार्किंगचा अर्थ असा आहे की तुझे 7 बरोबर आहे पण तुझे 3 चुकले तर 7 मायनस 3 5. तुझे टोटल स्कोर 5 असणार. जेवढे तुझे मार्क क्वेश्चन चुकले तेवढे मार्क्स तुझ्या टोटल मार्क्स मधून मायनस होतात. पण आपल्या पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो जेवढे बरोबर करशील ना तेवढे मार्क येणार आहेत तुमचे. सो तुम्ही काही काही क्वेश्चन आपल्याला नाही जमत. सो आपल्याला असं ट्रिक यूज करून किंवा असं गेस करून सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. तुम्ही जे म्हणता की काही क्वेश्चन नाहीच जमत आहे तर तुक्के मारायचे तुम्हाला बेसिकली. कळालं? हो मॅम. येस मॅम. येस मॅम. येस. आणि आणि कोणाला डाऊट आहे? नो मॅम. नो मॅम. मॅम हो. क्वेश्चन पेपर इंग्लिश मध्येच नो असणार मॅम. आहे ना? क्वेश्चन पेपर मॅम इंग्लिश मध्येच असणार आहे ना? हो हो, क्वेश्चन पेपर इंग्लिश मध्ये असणार आपला. आपण आहे ना आपण जेव्हा मॅम मी क्लास घेईन तुमचे मी तुम्हाला इंग्लिश मध्येच क्वेश्चन करून घेईल त्यामुळे तुम्हाला आहे ना कम्फर्टेबल होऊन जाल तुम्ही इंग्लिश सोबत. तुम्हाला नाही येणार प्रॉब्लेम. येस मॅम. ओके. मॅम आणि कोण एक्झाम मध्ये किती सब्जेक्ट आहेत? एक्झाम मध्ये आहेत ना 4 सब्जेक्ट आहेत. मी सांगितले जसं मॅथ्स आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, सायन्स इन्क्विजिटिव्हनेस आहे, सोशल सायन्स आहे. हे 4 सब्जेक्ट असणार आहेत तुम्हाला आणि 4ही सब्जेक्ट आम्ही करून घेऊ तुमच्याकडे. नेहा मॅम काही बोलत होतीस तू? हा. मॅम ते एक्झाम पास होण्यासाठी म्हणजे पासिंग मार्क्स लागतात का फक्त का का त्यांची काही अट असते? पासिंग मार्क्सच लागतात कारण सगळी जण देतात असं नाही की फक्त काहीच जण देऊ शकतात वगैरे तसं काही नाहीये. सगळी जण देतात आणि त्याची काही अट वगैरे नाहीये की याच मुलांनी द्यावं आणि या मुलांनी देऊ नये. तर तुमचा मेरिट लागेल आणि त्याच्या अकॉर्डिंग होईल ते. येस मॅम. हॅलो मॅम. मॅम हा बोल, थँक्यू कोण मॅम. बोलत होता? मॅम मयूर बोल. हा बोल. मॅम ते आमच्या शाळेत असं असतं की एसटी ला कमी मार्कची पासिंग जरूरत असते असं काही नाही ना, ओबीसी ला जास्त मार्क लागतात पासिंग व्हायला?
ते मला माहिती नाही बाळा, मी मॅडमशी विचारेन आणि मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये सांगेन. ओके मॅम. येस मॅम. बट एक्झाम सगळी जण देऊ शकतात, ठीक आहे. एक्झाम्स कोणीही देऊ येस शकतं, मॅम. तुमच्या वयाची सगळी हॅलो मुलं मॅम. एक्झाम देतात. आणि कट ऑफ हॅलो मॅम. वगैरे ते एक्झाम. हा बोल. मॅम तो एक्झाम आहे ना ती लॅपटॉपवर द्यायची का मोबाईलवर द्यायची का ते लाईव्ह? तुम्हाला प्रेमा मॅडम वगैरे जे तुमच्या मॅडम आहेत ते सगळं समजून सांगते. आपण टेस्ट जसं करू तसं तुम्हाला समजेल. ओके मॅम. करिश्मा काही डाऊट आहे तुझं? हात वर केले तू. मॅडम किती मार्क्स पासिंग होणार? अरे बाळांनो, मी तुम्हाला ते सांगते ना, पासिंग मार्क्स फिक्स नसतं, दरवेळी बदलतं. हे बघा, जर सगळ्यांना टफ गेला पेपर, जर पेपर टफ आला इन केस, टफ म्हणजे टफ नसतो पेपर, मीडियमच असतो, बट सगळ्यांवर डिपेंड करतं. जर सगळ्यांना टफ गेला पेपर तर पासिंग मार्क्स कमी असणार की नाही? येस मॅम. येस मॅम. सगळ्यांना मार्क्स कमी आले तर कमी मार्क्स वर पास होणार ना. आणि जर सगळ्यांना जास्त खूप छान मार्क्स आले तर कट ऑफ वाढणार ना. येस मॅम. येस तर असं हो मॅम. असं फिक्स्ड असं काही नसतं की ह्याच्यावर काढले तर तुम्ही पास, ह्याच्या खाली असेल तर ते मेरिट लावत जातात. म्हणजे किती मुलांनी चांगलं केलं हे बघतात ते, की असं मार्क्सवर नसतं ते की याच्यावर गेलं तर याच्या खाली गेलं तर. समजलं? येस मॅम. बट आपल्याला मी सांगते ना, आपल्याला चांगले फुल मार्क्स काढायचे. 110 मार्क्स आहे तर आपल्याला एकदम चांगले ऍटलिस्ट 80च्या वर काढायचे प्रयत्न करायचे, ठीक आहे. ओके मॅम. येस मॅम. ओके मॅम. येस मॅम. मॅम आणि 100. कोणाला डाऊट आहे? मॅम 100च्या हो, वर जाऊ 100. मॅम. हो येस, 100च्या वर जायचे. बट त्यासाठी आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता यायला हवं, क्वेश्चन हळू वाचायचे. हे मी तुम्हाला सांगेल की कसं क्वेश्चनला सॉल्व्ह करायचे. आणि टेस्ट पण द्यायचे, त्याच्याशिवाय नाही होणार आहे. नयन सॉरी. मॅम बोल. क्लासमधून बॅग फेकून दिलं, तुम्ही सांगशाल का काय सांगितलं? तुझा तुझा आवाज अडकतोय. मॅम मला क्लासमधून तुझा आवाज अडकतोय, पुन्हा बोल. क्लासमधून बाहेर फेकून दिलं मॅम मला, तर नवीन सांगशाल का तुम्ही काय सांगितलं? मला ऐकू येत नाही बाळ, थोडं हळू बोल. मॅम मला नाही का क्लासमधून बाहेर फेकून दिलं, तर तुम्ही काय सांगितलं नवीन सांगशाल का? कुठल्या क्लासमधून बाहेर फेकलं कोणाला? या क्लासमधून आम्हाला आता बाहेर फेकून दिलं. तुला ही लिंक कोणी दिली बा? नाही मॅम टीचर, ग्रुप जेव्हा केव्हा इंटरनेट मुले ना लेफ्ट होऊन जातात कोणी कोणी मुलं. हा, असं कोणी तुला आउट करत नाहीये बाळ. लेफ्ट होतं जर तुझं इंटरनेट चांगलं नसेल ना, तुझं तू कट मॅम होतोस. येस मॅम. येस मॅम, मी तेच सांगतोय की नवीन सांगशाल तर तुम्ही काय सांगितलं? काय बोलतो? की तुम्ही आता म्हणतोय काय की तुम्ही सांगितलं आता नवीन जे सांगा. सांगितलं ते नवीन सांगता का म्हणे? एक कोणीतरी बोला. मॅम तो म्हणतोय तुम्ही जे सांगितलं ना आता ते मला सांगा असं. अच्छा, तू काहीच ऐकलेलं नाहीस का? नो मॅम, डिस्कनेक्ट तर ऐक डिस्कनेक्ट थोडा. झाला तो. मी शॉर्ट मध्ये सांगते, ठीक आहे. ही लोधा जीनियस स्कॉलरशिप म्हणून एक एक्झाम आहे. तर ही एक्झाम आहे ना, पास करायची असते. आणि ही एक्झाम पास केलं ना, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाल त्या कॉलेजमध्ये हे तुम्हाला स्कॉलरशिप देतात. म्हणजे तुमची फीज मध्ये, तुमच्या मेस मध्ये तुम्हाला काही बुक्स वगैरे असेल हवे असतील तर हे लोक तुम्हाला सपोर्ट करतात. तर हा जर तुम्हाला हवी असेल स्कॉलरशिप तर त्यासाठी एक्झाम होणार आहे आपली 7 फेब्रुवारीला. 7 फेब्रुवारीच ना? येस मॅम. येस मॅम. येस हा, मॅम. तो 7 फेब्रुवारीला जी एक्झाम होणार आहे त्यात त्यात तुला चांगले मार्क्स काढायचे. आपले चांगले मार्क्स आले तर आपल्याला स्कॉलरशिप भेटून देईल आणि आपण कुठल्याही निवांत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो बिना फीज किंवा पैशांचा विचार करता. ओके, आणि कोणाला डाऊट आहे?
अनुष्का बोल. मॅम ही एक्झाम कशी असते का? काय असते? एक्झाम पुन्हा बोल. मला तुझा आवाज मॅम एक्झाम अडकतोय दरवर्षी बेटा. असते पुन्हा का बोल. म्हणे? बहुतेक दरवर्षी असते, कारण तुमच्या आधीही मुलांनी दिलेली आहे एक्झाम. मॅम मला एक डाऊट आहे. विचारा. मॅम तुम्ही आम्हाला कोणता सब्जेक्ट शिकवणार आहेत? मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बाकीचे विषय माझे बाकीचे जे फ्रेंड्स आहेत ना ते पण IITचेच आहेत, ते तुम्हाला शिकवतील. मी तुमचा सायन्स घेणार आहे. ठीक आहे. मॅम ओके टीचर. हॅलो टीचर. ओके टीचर. हा बोल. टीचर समजा अजून कोणाला? टीचर मी परीक्षा दिली आणि जर एखाद्या वेळेस जर लागला नाही नंबर तर मग पुढच्या वर्षी पण देऊ शकतो का? हो 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 देऊ शकतो. तसा विचार करायचा नाही की आपलं होणार नाही, आपलं होणार आहे. नाही मॅम, टीचर याच वर्षी विचारच पासिंग घेऊ. याच वर्षी पास एक होऊ. हो येस गुड. आणि कोणाला काही डाऊट्स आहे? नो मॅम. या परीक्षेनंतर नो मॅम. नाही कोणाला मॅम, कम्प्लीट. कोणाला अच्छा कोणाला काही विचारायचंय माझ्याबद्दल की मी कोण आहे? मी मॅम तुम्ही अ, कोणत्या मा- कॉलेजमध्ये शिकतात? बेटा मी IIT बॉम्बे मध्ये शिकते. IIT ऐकून माहित आहे का तुम्हाला? येस मॅम माहिती आहे. येस मॅम. IIT आहे ना, माहिती. IIT ना, IIT आहे ना भारताचं सगळ्यात बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ज्याच्यासाठी आहे ना JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स हे 2 एक्झाम द्यावे लागतात आणि जे असेच तुमच्या एक्झाम सारखे ऑनलाईन असतात, बट ते थोडे 11वी-12वीचा सिलेबस येतो आणि थोडासा टफ असतो ते. मॅम तुम्हाला तुम्ही खूप पण अभ्यास. दिलेली की परीक्षा? ही तुमची लोधा स्कॉलरशिप दिली नव्हती मी बाळा. मॅम जेई क्रॅक मॅम ही करण्यासाठी किती केव्हापासून मार्क आली? लागत्या? हम्म? मॅम जेई क्रॅक करण्यासाठी किती मार्काची गरज असते? जेईचे मार्क्स असे नसतात, अशी पर्सेंटाईल येते जेईची. म्हणजे 2 एक्झाम असतात. पहिला तुम्हाला JEE मेन्स क्लिअर करायला लागते. JEE मेन्स क्लिअर केलं तर मग तुम्ही JEE ऍडव्हान्सला अपियर होता आणि ऍडव्हान्स जर तुमची क्लिअर झाली मग तुम्हाला ऍडमिशन मिळतं. मार्क्स असे काही स्पेसिफिक नसतात. दरवर्षी पेपर बदलतो, त्यामुळे असं फिक्स मार्क्स असं काही नसतं. मॅम ही परीक्षा पहिले पण होती का? कुठली लोधा एक्झाम बोलतेस का तू? हा लोधा हा लोधा. हा हा ही होती आधी, दिली आधीच्या मुलांनी. कितीपासून सुरू झाली मॅम? मला एवढा आयडिया नाही आहे रे बाळा. खरं टीचर ते आम्हाला ओके मॅम. टीचर आम्हाला खरं ते याच्या पहिले माहिती नव्हतं. आम्हाला याच्या पहिले ही परीक्षा असते बा हे आम्हाला माहितच नव्हतं. अच्छा आता कळाली ना, आता छान करा अभ्यास. ओके टीचर. हा मॅम आम्ही नक्की पास होऊ. हो हो व्हायचंय आणि मेरिट मध्ये यायचंय. स्कॉलरशिप मिळवायची ना. येस मॅम. येस मॅम. हो टीचर आपले हो क्लासेस टीचर. कधीपासून सुरू होणार आहेत? काय बोलता? टीचर आपला क्लास आठवड्यातून किती दिवस असेल? मी आठवड्यातून 2 दिवस क्लास घेईन. बाकी सब्जेक्ट बी पण आठवड्यातून 2-2 दिवस क्लास घेतील सगळेजण. आणि तुम्हाला मीटिंगची लिंक येऊन जाईल. तुम्हाला फक्त जॉईन करायचंय वेळेत. येस मॅम. ओके हम्म. मॅम. येस मॅम. आणि कोणाला मॅम एक आणि आठवडा कोणाला दुसरा एक आठवडा काय? एक आठवडा दुसऱ्यांचा पण क्लास असू शकतो का फक्त सायन्सचं लेक्चर? नाही नाही एका आठवड्यात सगळ्या सब्जेक्टचे क्लासेस होणार आहेत. मॅथ्सचा पण होणार आहे, सायन्स पण होणार आहे, लॉजिकल रिझनिंग ही होणार आहे. सगळ्या सब्जेक्टचे एका आठवड्यात क्लास होतील तुमचे. टीचर ओके आठवड्यातनं मॅम. टीचर आठवड्यातनं 4 दिवस होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. टीचरांनी सांगितलं होतं. हो
माझं काम फक्त तुम्हाला सायन्स शिकवणे. मी तुम्हाला सायन्स शिकवेल आणि आपण सायन्समध्ये छान स्कोर करू. येस ओके मॅम. मॅम. आणि काही येस मॅम. प्रॉब्लेम मॅम. अजून कोणाला काही मॅम. विचारायचं? नो टीचर. नो मॅम. मॅम ती परीक्षा किती पर्सेंट हार्ड आहे? अरे बघ बाळा, ही असं हार्ड वगैरे काही नसतं. असं पेपर सेट करतात की सगळ्या एक इझी लेवलचे क्वेश्चन असतात, मीडियम लेवलचे क्वेश्चन असतात आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन असतात. हार्ड लेवलचे क्वेश्चन खूप येस कमी मॅम. असतात. हार्ड लेवलचे क्वेश्चन खूप कमी असतात. मीडियम आणि मॅम, इझी 20 लेवल मार्कच्या आपल्याकडून होऊन जातं. मॅम सिलेबस आम्हाला ना आमच्या सरने सांगितलेलं आहे की 60 मार्कचे जे असतात, 40 मार्कचे मीडियम असतात आणि 20 मार्कचे हार्ड असतात. तर हार्ड वाले क्वेश्चन कमी असतात. इझी मीडियम तर आपल्याकडून होऊनच जाईल आणि आपण हार्ड वाल्या क्वेश्चनची पण प्रॅक्टिस करू. सर मोस्टली असा पेपर असतो की मोस्टली सॉल्व्ह होऊन जाईल. असं होणार नाही की तुम्हाला काहीच प्रॅक्टिस येत नाही केल्यावर होऊन जाईल पेपरमध्ये. मॅम. हॅलो मॅम. प्रॅक्टिस आपल्याकडून केल्यावर होऊन जाईल. मॅम हा मॅम माझा आवाज पेपराची येतोय आता? मॅम आवाज कोण येतोय आता बोलतंय? माझा? हा मॅम बोल. आवाज येतोय मॅम आता माझा? हो येतोय आवाज. मॅम तेव्हा टीचर. ते नेट प्रॉब्लेम झाला होता मॅम. बाळ तू आता मी एवढं काही महत्वाचं शिकवत वगैरे काही सांगत नाहीये. हे सगळं माहिती असेल तुला ऑलरेडी. बट हॅलो येस मॅम टीचर. माहिती. जेव्हा येस मी मॅम. क्लास वगैरे घेईन ना, सायन्स वगैरे शिकवायला सुरू होईल, जेव्हा आपण क्वेश्चन करू, तेव्हा इंटरनेट चांगलं ठेवतो आपण. हॅलो ओके मॅम. टीचर. मॅम आणि जे हा हे बोल. तुम्ही मॅम टीचर ही विज्ञान टीचर ही बाकीचे विषय सोपे जातील मॅम. फक्त गणित थोडं अवघड जाईल कारण विज्ञानचे बाकी सर्व क्वेश्चन सोपे जातील. हो मी तुम्हाला विज्ञान शिकवेन आणि दुसरं कोणीतरी भैया वगैरे आहे ते तुम्हाला गणित शिकवेल आणि तुम्हाला एकदम छान जाणार आहे. नका हॅलो विचार टीचर. करू तुम्ही. हा बोल वेदिका. मॅम. टीचर ही परीक्षा 7वी ते 11वी पर्यंत असते ना? हो. ओके टीचर, थँक्यू. हम्म. आणि काही विचारायचंय कोणाला? आणि मी दिदी आहे, टीचर नाहीये. मी आता कॉलेजमध्ये आहे. मला जॉब वगैरे ओके लागलेली दीदी. आहे टीचरची. ओके दीदी. आणि मला दीदी असंच ट्रीट करायचंय तुम्ही. दीदी सारखंच विचारायचंय. काही समजत नसेल तर पुन्हा विचारा. आणि मी असणार आहे तिथे. आपण छान प्रिपरेशन करू एक्झामची. ठीक आहे? मॅम दीदी ओके दीदी. दीदी 11वी ते 7वी मुलांना मुलांना एकच क्वेश्चन सीट राहील का सारखीच का वेगळी वेगळी? नाही, सगळ्यांना सेमच क्वेश्चन असणार आहे. 7वी ते 11वी सर्वांना? नाही. 7वीच्या 9वी वाल्यांना वेगळी असणार आहे आणि 10वी 11वी वाल्यांना थोडीशी वेगळी असणार आहे. कारण तुम्हाला ओके आता जे शिकवले त्याच्यावर असणार आहे आणि त्यांची 10वी 11वीचा पण सिलेबस ऍड होणार आहे त्यात. ओके दीदी. हम्म. ओके टीचर. ओके मॅम. ओके दीदी. सो आपण कोणाला काही बोलायचं आहे की आपण थांबूया इथेच? हो दीदी. नो नो टीचर. दीदी. थँक्यू नाही दीदी. दीदी. दीदी आता वेलकम. विज्ञान वेगळं शिकवणार का आपलं पुस्तक सारखं? मी तुम्हाला विज्ञान शिकवेन आणि बाकीचे सब्जेक्ट बाकीचे टीचर म्हणजे बाकीचे विद्यार्थी माझ्यासारखेच आहेत, माझ्याच कॉलेजचेच आहेत हॅलो त्यांचे. दीदी. ते शिकवतील दीदी तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट. दीदी दीदी ते विज्ञान पुस्तकात राहतं हॅलो ते दीदी. शिकवणार आहे की काही बाहेरचं विज्ञान लॉजिक? विज्ञान तुम्ही बुक मधलं शिकवसाल की बाहेरचं? कोण बोलते? एक बोला कोणीतरी. नयन बोलते मॅम. काय बोलला तू? मॅम विज्ञान आम्हाला बाहेरचं शिकवसाल का बुक मधलंच? तुमच्याच बुक मधलं असणार आहे. तुमच्या 9वी 10वी 7वीचे जे 9वी टेक्स्ट बुक मध्ये आहे ना, त्यातलेच कन्सेप्ट असतील. फक्त मॅम क्वेश्चन वेगवेगळे असतील. गणिताचं पण तसंच राहील का? हो. तुमच्या सिलेबस मधलेच असणार आहे. जे तुम्हाला शाळेत शिकवतात ना, काइंड ऑफ तसं सेम असणार आहे. हॅलो ओके. मॅम. ओके. हा बोल ओके मयूर. मॅम. मॅम तुमच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगा ना. काय हवंय तुला? मी सांगितलं ना की माझं नाव वैष्णवी शिवय आहे. मी कोल्हापूरमध्ये राहते. महाराष्ट्रामध्येच आहे कोल्हापूर. आणि मी 1ली ते 10वी म्हणजे माझे स्कूल वेगवेगळे होते.
बट मी 10वी नरकेसपणा पब्लिक स्कूलमधून केली पूर्ण आणि त्यानंतर मी 11वी आणि 12वीला ना जेईचा अभ्यास चालू केला. म्हणजे मी घरी बसून ऑनलाईन लेक्चर करायचे जेईचे आणि मी कॉलेजलाही जायचे आपलं 11वी-12वीची. तर मी दोन्ही करायचे एकसाथ आणि त्यानंतर मी जेई दिली आणि माझं जेई मेन्समध्ये माझा 99.38 पर्सेंटाइल स्कोर होता. त्यामुळे मी ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय झाले. त्यानंतर मी ॲडव्हान्स दिली आणि ॲडव्हान्सचा मेरिट लिस्ट रँक येते तुमची ऑल इंडिया रँक आणि त्यातून मला हे IIT बॉम्बे कॉलेज मिळालं. आणि माझं 1 मॅम वर्ष तुम्ही केव्हा दीदी मी एक विचारू का? मॅम तुम्ही केव्हापासून ठरवलं होतं की तुम्हाला हे व्हायचंय असं मेकॅनिकल इंजिनियर? मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं स्टार्टिंगपासून. खरं जसं मला रँक मिळाली आणि जसं मला कळालं की IIT बॉम्बेमध्ये मेकॅनिकल मिळते मला, तर मी घेऊन टाकलं. आता माझंही 12वी नंतरच ठरलंय काय करायचंय, कोणत्या फील्डमध्ये जायचंय. त्यामुळे तुम्हाला आता तो विचार करायचा गरज नाहीये. आता तुम्ही तुमच्या एक्झामवर फोकस करा. ओके दीदी टीचर. तुमची ओके मॅम. ऑल इंडिया रँक होती. टीचर. ओके येस दीदी. मॅम. ओके, ओके. कोण बोलत होतं ते? दीदी तुमची ऑल इंडिया रँक किती होती? माझी 3000 होती बा. अजून अजून कोणाला काही विचारायचं? नो नो दीदी. मी प्रेरणा. प्रेस ना मला तुझा आवाज ऐकू येत नाहीये. काही बोलत होती का तू प्रेरणा? यस दीदी. काय बोलत होती? मला विचारायचं होतं 7वी ते 9वी एकच आहे ना, मग 7वी ते 9वीला सेम क्वेश्चन असणार आहेत का वेगवेगळे? सेमच असणार आहेत तुम्हाला 7वी ते 9वी. दीदी ओके. उद्या पण ह्याच टाइमला क्लास आहे का? ते जे क्लास असेल ना ते तुम्हाला ना ते मॅम सांगतील काय काय. तुम्हाला लिंक येऊन जाईल ग्रुपवर. आणि मोस्टली 6 ते 7च असणार आहेत तुमची याच टायमिंग मध्येच क्लासेस असणार. येस मॅम. येस दीदी. येस मॅम. तर आपण एंड करूया हे मीटिंग. येस दीदी. ओके दीदी. येस मॅम. ओके दीदी. बाय दीदी. चलो बाय दीदी. चलो बाय बाय ऑल बाय दीदी. बाय दीदी. ऑल द बेस्ट. बाय दीदी. बाय दीदी. दीदी कसं थँक्यू. दीदी क्लासचा टाइम संपायचा बाय टाइम दीदी. तर बाय 7:20 दीदी. दिलेला आहे. बाय दीदी. अरे आज काही शिकवण्यासारखं नाहीये ना बाळ. आज फक्त इंट्रोडक्शन क्लास होती. नेक्स्ट क्लास पासून आपण टॉपिक वगैरे शिकणं स्टार्ट करू. आज फक्त इंट्रोडक्शन क्लास होती. आज काही शिकवायचं नव्हतं मला. आज फक्त मला तुम्हाला हो सांगायचं चालेल. होतं की कसं होणार आहे. चालेल दीदी. ओके बाय दीदी. दीदी. ओके. बाय थँक्यू. बाय. बाय दीदी. बाय दीदी. थँक्यू. ओके. बाय. ओके. बाय दीदी. गुड इव्हिनिंग. बाय दीदी. गुड बाय इव्हिनिंग बाय. दीदी. बाय दीदी. हम्म. बाय दीदी. ओके. मॅम तुम्ही कोणत्या संस्थेचे ऑनलाईन क्लास करायचा? काय म्हंटल? मॅम तुम्ही ऑनलाईन क्लास कोणत्या संस्थेच्या करायच्या? मी ऑनलाईन कोचिंग मध्ये होते बेटा. म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं. मी असं एकच ह्याच्यामधून नाही केलं. ऑनलाईन असल्यामुळे मी मल्टिपल इथून हे करायचे. बट ते जेईच आता मॅटर करत नाही ना. आता तुम्ही ह्याच्यावर फोकस करा आपल्या लोधा एक्झामवर. आपण जेईचं निवांत बोलूया. ठीक आहे? ओके टीचर. ओके दीदी. ओके मॅम. ओके दीदी. ठीक आहे. तुम्ही लिव्ह करू शकता मीटिंग. ओके दीदी. दीदी याच्यानंतर क्लास नाही का?
दीदी आता क्लास नाही का? आता नाहीये बाळ आजची तुम्हाला लिंक आली का दुसरी ग्रुपवर कुठली? नाही ना? दीदी आमचा नंतर क्लास असतो. नाही हो टीचर, मग तो आमचा जे शाळेचे सब्जेक्ट आहे टीचर त्याचा असतो तो 7:30 वाजता. मग आता ते परीक्षेचा आहे का असं? अच्छा मग ते 7:30 वाली क्लास अटेंड करू शकता तुम्ही. ओके टीचर. सॉरी सॉरी ओके दीदी. प्रेमा मॅम मी एंड करू का मीटिंग? Yeah, just a second, Vaishnavi. ओके. हॅलो. येस मॅम. Yes, ma'am. Yeah, you were saying something, Vaishnavi? Vaishnavi, are you there? Should I stop sharing? Hello? Should I stop recording? Yes ma'am, we are done. Okay.